सगळ्यांनाच ठाऊक आहे की राजेंद्रजी फार सुंदर एक्सप्रेस करतात आणि यावेळेस माझी भिंत म्हणून यांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे. आपले स्वतःचे महाराष्ट्राचे गव्हर्नर हे प्रकाशित करतात. मला खुशी आहे की मी इकडे आहे आणि त्यांच्या फेसबुकवर जे वॉलवर त्यांनी साकार केलेलं आहे ते सगळे याच्यात आहे. राजेंद्रजी आणि मी बरोबर काम केलेलं आहे. ते अतिशय कल्पक आहेत. त्यांच्या इमॅजिनेशन्स मी प्रत्यक्षात बघितलेले आहेत आणि सदा अलर्ट आणि फारच तत्परतेनं अनेक कामं ते करतात. त्यांच्या प्रतिभा देखील त्यांची जी आहे ती आम्ही सगळ्यांनी जवळून अनुभवलेली आहे त्यांच्यातली. त्यामुळे आज त्यांची माझी भिंत प्रकाशित होते. मला वाटतं की त्यांच्या कल्पनेतून जी त्यांनी त्यांच्या भिंतीवर लिहिलं ते आज सगळ्यांच्या समोर येतं, याचा मला आनंद आहे. राजेंद्र बाबूंचं एक वेगळं व्यक्तिमत्व या माझ्या भिंतीच्या माध्यमातून या ठिकाणी आज पाहायला मिळतं आहे. म्हणजे ते एक राजकारणी म्हणून आम्हाला परिचित आहेत, एक संपादक म्हणून परिचित आहेत, परंतु एवढं व्यस्त असतानासुद्धा त्यांनी सोशल माध्यमांचा वापर अतिशय योग्य पद्धतीने त्यांच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलू या निमित्ताने आज लोकांसमोर येत आहेत आणि एक अतिशय सुंदर आणि चांगलं पुस्तक या निमित्ताने प्रकाशित होत आहे. लोकांमध्ये जो दुरावा निर्माण झाला होता या सगळ्या कोरोनामुळे, मला वाटतं हे भिंतीतून भिंत पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्यातून एक जवळीक निर्माण अधिक कशी करता येईल हा प्रयत्न झाला आहे. त्यांना शुभेच्छा माझ्या. राजेंद्र बाबू हे आमचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि नवीन ते करावं हे त्यांच्या स्वभावाचा भाग आहे. आणि आपल्याला कायम दिसेल की लोकमतच्या माध्यमातून सुद्धा कायम नाविन्य आपल्याला काही ना काही सतत पाहावास मिळतं आणि ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो असतो त्यांचा, जे काही घडामोडी आहेत ते बारकाव्यानं टिपणं आणि जनतेपर्यंत सहजतेनं पोहोचवणं हे त्यांच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. माझ्या मते या पुस्तकामध्ये त्यांनी फेसबुकच्या ज्या काही पोस्ट त्यांच्या होत्या त्या या निमित्तानं पुन्हा एकदा वाचण्यास मिळणार ही सुद्धा खूप एक चांगला योग आहे असं माझं मत आहे. मला ते दिवाळीमध्ये हे पुस्तकसुद्धा दिवाळीचा आनंद लोकांना आणखी द्विगुणित करतील याची खात्री मला आहे. राजेंद्र बाबू हे खूप छान लिहितात. त्यांचं फेसबुक बघतो, त्यांचा अग्रलेख बघतो आणि त्यांचा फेसबुक मी फॉलोवर आहे. आणि आज ते हे जे त्यांनी पुस्तक लिहिलं आहे माझी भिंत, याच्यामध्ये बरेचसे पॉझिटिव्ह विचार त्यांनी सगळ्यासाठी मांडले आहेत. किंवा आपला फेसबुकवर देखील पॉझिटिव्ह विचार मांडता येतात. म्हणजे चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. मला असं वाटतं ते नेहमी चांगल्यासाठी लोकांना मदत करत असतात. आणि माझी भिंत हे पुस्तक निश्चितच लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे निगेटिव्हिटी आल्यात त्या घालून पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी मदत करेल. आदरणीय महामहिम राज्यपाल श्री भगत सिंह जी कोश्यारी, हमारे मंच पर उपस्थित आदरणीय श्री अशोक चव्हाण जी, जयंत पाटिल जी, बड़ा साहेब थोरात, यहाँ पर उपस्थित सभी मान्यवर और विशेषकर लोकमत पे और लोकमत से भी अधिक राजन बाबू पे जो प्यार करने वाले वो सब यहाँ पधारे, उन सभी महानुभावों का मैं आज हृदय से स्वागत करता हूँ। आज ये राजेंद्र बाबू ने जो किताब लिखी है माझी भिंत, उसका जब किसके हाथ से प्रकाशन करना ऐसी चर्चा जब चल रही थी तो मैंने कहा कि हमारे राज्यपाल जी से अधिक अच्छा कौन हो सकता है, और इसलिए हमने आज राज्यपाल जी से यहाँ पर विनती की और उन्होंने इसका स्वीकार किया, इसलिए उसके लिए भी आपको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। मैं राजेन के बारे में 2-3 शब्द बोलना चाहूँगा। राजेन ने जो भी काम किया अपने जीवन में वो पूरी लगन से, मेहनत से और चुनौती भरी समस्याओं भी उसको रोक नहीं सकी। किसी भी समस्या को उसने अपने विचारों के आड़े नहीं आने दिया, अपने कामों के आड़े नहीं आने दिया, और जो लक्ष्य उन्होंने तय किया उस लक्ष्य को उन्होंने पूरा किया है। मुझे मेरे भाई पे गर्व है, फ़ख्र है
और मैं स्वयं को भाग्यशाली मानता हूं कि ऐसा भाई मुझे मिला है। मैं आपको बताना चाहूँगा कि राजेंद्र बाबू का जो प्रवास है, बहुत कुछ लोग समझते थे यहीं की कुछ घटनाएं हैं। वसंतराव जी नाइक 11 साल यहाँ पर चीफ मिनिस्टर थे और वे चाहते थे कि राजेंद्र आईआईटी की उसको एडमिशन मिली, वो वहाँ पर जाए, आईआईटी पवी में। पर बाबूजी ने कहा कि नहीं, राजेंद्र को मुझे पत्रकार बनाना है। राजेंद्र हफ्ता भर रोया भी कि मुझे वहाँ जाने नहीं दे रहे हैं। उम्र भी ऐसी थी कि इससे ज़्यादा क्या समझ सकते थे राजेंद्र भी। पर बाद में जब उन्होंने तय किया तो कंपटीशन के अंदर उनको एडमिशन मिली। यहाँ पर उन्होंने पढ़ाई की, उसके बाद में विदेश गए, वहाँ पढ़ाई की। मरे पढ़ाई करते समय में उन्होंने एक नया पैसा भी घर का नहीं लगाया कभी। सारी पढ़ाई जो उनकी हुई वो पढ़ाई स्कॉलरशिप पे हुई, चाहे देश में हुई, चाहे विदेश में हुई, चाहे अमेरिका में हुई। वहाँ भी जब उन्होंने लंदन में काम किया तो जब उसका काम पूरा हो गया तो लंदन टाइम जैसे प्रतिष्ठित अखबार के अंदर वहाँ काम किया। मुंबई में आए, वो मुंबई में आने के बाद में उन्होंने यहाँ पर जर्नलिज्म कॉलेज को पढ़ाना शुरू किया और उसके बाद में उन्होंने लोकमत ज्वाइन किया। हमेशा उन्होंने हर चीज़ की, आज जो लोकमत आपको समृद्ध हुआ नज़र आता है। और विशेष रूप से जो कि बाबूजी ने हमको बताया था कि हमने एक दिन बाबूजी से पूछा कि बाबूजी इस अखबार का मालिक कौन है आपको लगता है? तो उन्होंने आप ही मुझे बताइए, आप मुझसे क्यों सवाल कर रहे हो, कौन इस अखबार का मालिक है? तो मैंने कहा कि बाबूजी मैं और राजेंद्र इस अखबार के मालिक हैं। पहले आप गलत फहमी में हो। आपका सच्चा अगर कोई मालिक होगा तो वो आपका पाठक है और आप ट्रस्टी, और उस ट्रस्टी की भावना से आप काम करिए। बाबूजी की ये उसी बाबूजी के आदर्शों पर और उनके बात ध्यान रखते हुए राजेंद्र ने निष्पक्ष पत्रकारिता का काम किया। हम दोनों भाई प्रोफेशनल है, वो मुझसे अधिक होशियार है, मैं कम हूँ, मगर हम दोनों भाई ने मिलकर काम को अच्छे ढंग से चलाया है इस काम को, और इसका मुझे बहुत गर्व भी है और फ़ख्र भी है। मुझे एक बात और आपको बताना चाहिए कि जब उन्होंने स्टेट होम मिनिस्टर का काम लिया या उन्होंने एजुकेशन मिनिस्टर का काम किया या चौहान साहब ने उनको इंडस्ट्रीज मिनिस्टर बनाया, मुझे याद नहीं आता आज तक अखबार से लगा के यहाँ तक कि जो 40 साल की उनकी जर्नी है उसमें कभी भी किसी ने एक उंगली उठाई हो। निष्पक्ष ढंग से उन्होंने जो कुछ भी समर्पित कर सकते हो वो देने का प्रयास किया और बाबूजी के जो आदर्श थे उस आदर्श पे उन्होंने चला। कभी भी उन्होंने बाबूजी का नाम का उपयोग कभी नहीं किया। करीब करीब बाबूजी 36 साल तो खुद मिनिस्टर थे, उसके पहले कई मिनिस्टर्स और कई चीज़ों से उनका संबंध रहा, मगर राजेंद्र ने कभी ये नहीं कहा कि मैं इनका बेटा हूँ करके। हमेशा काम उसी ढंग से उसने करते रहा, उसी समर्थ से उसने लोकमत को आगे बढ़ाने का प्रयास किया। मुझे एक बात और कहनी चाहिए आपको कि राजेंद्र की जो किताब है, इस किताब के अंदर एक खासियत है। जो ये सोशल मीडिया है, सोशल मीडिया ये अच्छा भी और ये राक्षस भी है, बना भी सकता, बिगाड़ भी सकता, आग भी लगा सकता और बुझा भी सकता। मैं आपको बताना चाहूँगा कि राजेंद्र ने जितना भी इसमें आप पढ़ेंगे, राजेंद्र ने उसके अंदर कहीं भी निगेटिज्म नहीं आने दिया, सब पूरी पॉजिटिव थिंकिंग थी उसके अंदर। और इसलिए मुझे इस बात की खुशी है कि राजेंद्र का इस किताब का गवर्नर साहब के असर, मेरा और गवर्नर साहब का मैं नाता बताना चाहूँगा आपको। मैं और गवर्नर साहब हम पार्लियामेंट के अंदर 6 साल साथ में काम किए। वे हमारे अध्यक्ष रहे, पर काम किस ढंग से किया जा सकता है, सारे हम लोग उस कमेटियों में तो अलग अलग पक्ष के लोग होते, अलग अलग विचारों के लोग होते, मगर गवर्नर साहब ने कभी भी अपनी बात जो हम पर कभी थोपी नहीं। जब जब भी उनको कोई बात की उन्होंने उसी ढंग से किया। उनके पास अनुभव बहुत बड़ा है, वे मुख्यमंत्री रहे, पार्लियामेंट्रियन रहे, उन्होंने उनके जीवन के अंदर बहुत सारे काम किए, उत्तराखंड में भी टीचर भी रहे हुए अच्छे। मैं प्रसून जोशी से बात कर रहा था कि वो आ नहीं पाए, वो दिल्ली में थे। प्रसून जोशी मुझे कहने लगे कि विजय जी मैं तो उनका विद्यार्थी था। तो ऐसे हमारे गवर्नर साहब है, गवर्नर साहब को भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि आज उन्होंने यहाँ पर इसके लिए समय दिया। साथ ही साथ में आप तीनों मंत्री महोदय का भी, बाड़ा साहब को तो कहीं जाना था, हमारे मित्र जयंत पाटिल साहब को भी कहीं जाना था, उसके बावजूद भी उन्होंने किया। और अशोक राव ने तो बोला कि भाई आप जब भी कहोगे, जहाँ भी कहोगे, जिस समय भी कहोगे मैं पहुँच जाऊँगा।
तो उनका वो प्यार है, भाई है। तो मैं फिर से एक बार आप सबको हृदय से धन्यवाद देता कि आप सब पधारे यहाँ पर और आप लोगों ने हमारी शान बढ़ाई, हमें ऊर्जा दी। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। धन्यवाद सर. हा सगळा प्रवास लोकमतचा ज्यांच्या दृष्टिकोनातून झाला त्यांनी आता एक असं ॲप आम्हाला डेव्हलप करून दिलं या कोरोनाच्या काळात की आम्ही मोबाईलवरून अख्खा पेपर काढू शकतो. इथपर्यंत प्रगती लोकमतनी आता केलेली आहे. आणि ज्यांच्या व्यक्तिगत वागण्या बोलण्यामध्ये 100% फक्त पॉझिटिव्हिटी बघायला मिळते, नकारात्मकता त्यांच्या जवळपासही कधी आम्हाला दिसली नाही, असे माझी भिंत या पुस्तकाचे लेखक लोकमतचे एडिटर इन चीफ राजनबाबू दर्डा यांना मी विनंती करतो की त्यांनी लेखकाचं मनोगत म्हणून या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत. मान्यवर राज्यपाल जी, मेरे वैसे तो तीनों साथी रहे हम लोग, माननीय अशोकराव जी चौहान साहब, माननीय जयंत पाटिल साहब और माननीय बाळासाहब थोरात साहब, यहाँ उपस्थित सभी मुझ पर और दर्डा परिवार पर, लोकमत पर प्यार करने वाले आप सभी को सबसे पहले नमस्कार. एक जमाना वह भी था जब दीवारों पर लिखते थे इनकलाब. एक जमाना यह भी है दीवारों पर होती है दिल की बात. 4 वर्षापूर्वी मी फेसबुक या नव माध्यमाकडे वळलो. आपण मांडलेले विचार जगातील हजारो लोकांपर्यंत जाण्याची क्षमता आणि तितकाच वेगाने त्यांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रियेमुळे मी या ऑनलाईन कट्ट्यावर स्थिरावलो. सुरुवातीला माझे मित्र माझ्या पेजवर जोडल्या गेले आणि काही महिन्याच्या आतच अक्षरशः हजारो लोक आणि त्यातही तरुण वर्ग मी काय लिहितो हे वाचण्याच्या ओढीने माझ्या फेसबुक वॉलवर म्हणजेच माझ्या भिंतीवर येऊ लागले. गेली 46 वर्ष मी मेनस्ट्रीम मीडियामध्ये काम करतो. वाचकांच्या बदलत्या पिढ्या आणि त्यांच्या बदलणाऱ्या आवडीनिवडी याचा प्रत्यक्ष मी साक्षीदार आहे. मी माझा सोशल मीडिया हँडल करण्यासाठी कुणाही एजन्सीची नेमणूक केली नाही आणि त्यामुळे मी आणि माझा वाचक यामध्ये थेट संवाद आहे. पोस्टच्या विषयाची निवड, त्याची नाविन्यता, त्यावरील भाष्य, घडणाऱ्या घटनाबद्दलचं मतप्रदर्शन, कधी भूतकाळाशी जोडणाऱ्या आठवणी, मी जगभरात करीत असलेल्या प्रवासातील आलेले अनुभव, कधी मनात रेंगाळणारी कविता याचं प्रतिबिंब म्हणजे माझं फेसबुक वॉल, मेरी दीवार, माझी भिंत. माझ्या लिखाणामध्ये सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानवर्धक ती असावी, प्रेरणा देणारी असावी आणि म्हणूनच मला असं वाटतं की मला भरभरून मिळणारे कॉमेंट्स, हजारो लाईक्स आणि शेअर्स ही दौलत कदाचित मला मिळाली नसती. पहिल्या 20-24 शब्दातच वाचकांची पकड घ्यावी लागते, तरच ते तुमच्या भिंतीवर रेंगाळतात. माझी भिंतची जेव्हा कल्पना पुढे आली तेव्हा हजारो पोस्टमधून काही निवडक पोस्ट या पुस्तकात प्रकाशित करण्यात आले आहेत. हिमालयाच्या कुशीत अद्भुत निसर्गाने व्यापलेला देश म्हणजे भूतान. ज्या ठिकाणी माणसं किती आनंदी आहे, किती समाधानी आहे यावर त्या देशाची प्रगती, त्या देशाचं विकास दर ठरवल्या जातं. नॅशनल हॅपीनेस इंडेक्स ही भूतानची संकल्पना. आम्हाला शाळेत असं शिकवल्या जायचं अशोकरावजी की चेरापुंजी या ठिकाणी सगळ्यात जास्त पाऊस पडतं, म्हणून मी चेरापुंजीला गेलो. पण चेरापुंजीला गेल्यानंतर लक्षात आलं की सगळ्यात जास्त पाऊस जे पडतं ते त्या ठिकाणून काही जे दूर आहे त्या मावसिनाम राम या गावामध्ये. मेघालयात गेल्यावर असं लक्षात आलं की हे एक राज्य असं आहे की ज्या ठिकाणी मातृसत्ताक राज्य आहे, मातृसत्ताक पद्धती आहे. स्वतःच्या नावापुढे पित्याचं नाव लिहिण्याऐवजी
मातेचं नाव या ठिकाणी मेघालयामध्ये लिहिण्यात येतं. असंच ज्या वेळेला व्हिएटनामच्या होचिमिन शहरात गेलो आणि त्या ठिकाणच्या वॉर म्युझियमला भेट दिली, त्यावेळी 20 वर्षात व्हिएटनाममध्ये जे 30 लाख नागरिक आणि सैनिक ठार झाले ते ऐकून आणि त्या ठिकाणचे छायाचित्र पाहून मन हळहळलं. अत्याचार आणि क्रूरतेसाठी आपल्याला हिटलर हे नाव माहीत आहे, मात्र अगदी अलीकडच्या काळात 1975 ते 1979 या काळामध्ये कंबोडियात क्रूर कर्मा पोल पॉटच्या राजवटीत 18 लाख लोकांना मरण यातना देऊन मारण्यात आलं आणि त्यांना ज्या ठिकाणी मारण्यात आलं त्या किलिंग फील्डला जेव्हा भेट दिली त्यावेळेला मनाचा थरकाप उडाला. आपण सगळेच रामायण वाचतो, लहानपणापासून रामायण शिकवण्यात येतं आपल्याला, पण ज्या वेळेला थेट कंबोडियात गेलो आणि कंबोडियात रामायणाच्या खाणाखुणा मला पाहायला मिळाल्या तेव्हा आश्चर्य वाटलं. आणि कंबोडियाच्या नॅशनल म्युझियममध्ये रामायणाच्या मोठमोठ्या जेव्हा पेंटिंग्स पाहता आलं ते वेगळं होतं. आपण त्याला रामायण म्हणतो आणि कंबोडियामध्ये ते रिमकर म्हणतात. एवढंच फक्त फरक आहे, एवढंच फक्त फरक आहे त्या ठिकाणी. खरं म्हणजे लंडन, अनेक जण आपण सगळेच लंडनला गेलो आहे. लंडन शहर हे प्रसिद्ध ज्या कारणासाठी आहेत की त्या ठिकाणी हजारो एकराचे उद्यान हे शहराच्या मध्यभागी आहे. 1972 साली ज्यावेळेला मी शिकायला लंडनला गेलो त्यावेळेला 87,000 एकर जमीन ही फक्त उद्यानासाठी लंडन शहरामध्ये होती. मागच्या वर्षी गेलो असताना पत्रकार म्हणून माहिती घेतली. खरं म्हणजे ते रिजंट पार्क असू द्या, हाईड पार्क असू द्या, कोणतंही पार्क आपण बघितलं, कोणत्याही पार्कमध्ये थोडंसं सुद्धा अतिक्रमण झालेलं नाही, थोडंसं सुद्धा देर इज नो एन्क्रोचमेंट. आणि त्यावेळेला मी विचार केला की माझ्या भारतामध्ये ही अतिक्रमणाची जी काही प्रवृत्ती आहे त्याच्यावर प्रहार करणारी पोस्ट मी टाकली. हॅम्बर्ग हे जर्मनीचं मोठं शहर आणि कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी. प्रवास करत असताना आमची रेल्वे चक्क जहाजावर चढली आणि मग जहाज रेल्वेसह समुद्रात प्रवास करू लागला. मला हे विलक्षणच वाटलं. लंडन ते पॅरिस प्रवास करत असताना अचानक आमची ट्रेन पाण्याखाली गेली आणि 160 किलोमीटर वेगाने 20 मिनिटं ती धावत होती. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या पोस्ट आहेत, ज्या ज्ञानवर्धक आहेत आणि ज्याला भारतीय समाज जीवनाशी जोडून मी अशा अनेक पोस्ट याच्यात टाकल्यात. पण त्याचबरोबर महामहिमजी HMT सह 9 जातीच्या तांदळाची HMT सह तांदळाच्या 9 जातीचे जनक, जागतिक कीर्तीचे संशोधक दादाजी खोब्राकडे ज्यांची दखल इंटरनॅशनल फोर्ब्सने घेतली, पण दुर्दैवाने ते जेव्हा वारलेत दुर्दैवाने आपल्याकडे ते शेवटपर्यंत उपक्षितच राहिले. चंद्रपूर जिल्ह्याचे होते. हृदयाची बायपास केलेले 65 ते 75 वर्षाचे तरुण ज्या वेळेला लोकमत मॅरेथॉनमध्ये 21 किलोमीटर धावायला आलेत आणि त्यावेळची ती जी पोस्ट आहे ती तरुणांना लाजवेल आणि ज्येष्ठांना प्रेरणा देईल अशा प्रकारची ही पोस्ट होती. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पोस्ट जेव्हा मी फेसबुकवर टाकत होतो तरुणांचा, इतरांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि मी त्या कट्ट्यावर अधिक राहू लागलो. खरं म्हणजे निवडणुकीवर मी कधीही राजकीय भाष्य करत नाही, कारण माझ्या फेसबुकवरील पेजला मी कधीही राजकीय रंग दिलेला नाही. मात्र निवडणुकीनंतर निवडणुकीच्या काळात जो प्रचार चालतो त्या प्रचारावर भाष्य करताना मी म्हटलं आहे कि दौरे इलेक्शन में कोई हिंदू तो कोई मुसलमान नजर आता है, बीत जाता है जब इलेक्शन का दौर तब हर शख्स रोटी के लिए परेशान नजर आता है. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट गाजल्यात. शेवटी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात
लोकांच्या नोकऱ्या गेल्यात, लोक घरात बंदिस्त झाले, नैराश्याचं वातावरण सगळीकडे पसरलं. आणि अशा वेळेला एक कविता मी पोस्ट केली होती, त्या पोस्टला खूप प्रतिसाद मिळाला. ती पोस्ट अशी होती की भागते शहरों के पैरों में जैसे बेड़ियां पड़ गई, चलते चक्के पे जैसे धूल चढ़ गई, रास्ते सुनसान, इंसान हैरान परेशान, घर में हुआ कैद, आफत में पड़ी जान, लेकिन वक्त कभी टिकता नहीं, हाँ यह भी टिकेगा नहीं, वक्त कितनी भी ले अंगड़ाई, इंसान कभी हिम्मत हारेगा नहीं। उसी तरह से कुछ माह पहले मेरे शहर के कुछ लोग मुझे मिलने आए और कहने लगे, वो मुझे बाबूजी कहने लगे, बाबूजी कि फिर से पुरानी जिंदगी हम जी पाएंगे क्या, पूर्वीचं आयुष्य आम्ही परत जगू शकू का. आणि त्यावर एक कवितेची पोस्ट केली होती आणि ती अशी होती की सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही, माणूस हताश आहे पण हरलेला नाही. सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही, माणूस हताश आहे, हरलेला नाही. आपण धावत होतो, ठेच तेवढी लागली आहे. चला रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या, उद्याची सकाळ आपलीच आहे. खरं म्हणजे या अशा पोस्टनी मला माझे मित्र मला सांगू लागले की याचं एक आपण संकलन करा. आणि ते जे संकलन केलेलं आहे माझ्या फेसबुकच्या वॉलवरचं मेरे दीवार का, तीच माझी ही भिंत आहे. आणि त्याला आपण आलात, मला आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिला, मी आपलं आभार मानावं तितकं कमी आहे. चित्रपट अभिनेता रितेश देशमुख यांनी माझ्या पुस्तकाला प्रस्तावना दिली, याबद्दल मी त्याचा मनापासून आभारी आहे. या प्रस्तावनेत तो म्हणतो की जगात तुम्ही कुठेही जा, 2 पिढ्यांमध्ये एक अदृश्य भिंत आपल्याला नेहमीच पाहावयास मिळते. आणि काही विरळे लोक असे असतात की जे ही भिंत पार करून जातात आणि नवीन पिढीलाही आपलंसं करतात. राजेंद्र दर्डा त्यातलेच. थँक्यू रितेश फॉर युअर सच अ वंडरफुल कॉमेंट्स. थँक्स फॉर युअर फॉरवर्ड फॉर माय बुक. शेवटी खरं तर समाज माध्यम ही परस्पर संपर्कासाठी आणि जगात बंधुभाव निर्माण करण्यासाठी उपयुक्त आहे. पण दुर्दैवाने या माध्यमातून द्वेष, मत्सर, आकस आणि राजकीय, सामाजिक, धार्मिक विद्वेष पसरवण्यास मदत होत आहे. पण माझ्या वाट्याला हा वैताग कधी आला नाही, कारण माझी भिंत ही मी प्रेम, पण माझी जी भिंत आहे ती मी स्नेह जोडण्यासाठी आणि प्रेम वाटण्यासाठी नेहमी वापरलेली आहे. आपल्या शुभेच्छा, आपला आशीर्वाद मला नेहमी असंच मिळू द्या, एवढी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पुस्तकाचं प्रकाशन आता या ठिकाणी होईल. राजन बाबूंनी प्रत्येक पुस्तकावर त्यांचं नाव लिहून सही करून ते पुस्तकं आणलेली आहेत या ठिकाणी. मित्रहो, हे पुस्तक म्हणजे काय आहे ते तर त्यांनी सांगितलेलंच आहे. यासोबतच लोकमत दरवर्षी दीपोत्सव नावाचा एक दिवाळी अंक काढतं लोकमतचा, आणि लोकमत समाचारचा दीपभाव नावाचा दिवाळी अंक प्रकाशित केला जातो. लोकमत दीपोत्सवला ABC सर्टिफिकेट मिळालेलं आहे आणि ABC सर्टिफिकेट मिळवणारा हा एकमेव दिवाळी अंक आहे देशातला. यावर्षीच्याही दिवाळी अंकाचं प्रकाशन
दीपभाव आणि दीपोत्सव दोन्हीचंही महामहिम राज्यपाल आणि आपल्या पाहुण्यांच्या हस्ते होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण या दिवाळी अंकाचं प्रकाशन करावं. दीपोत्सवला गेल्या वर्षी 3 लाखाहून जास्त खपाचं ABC सर्टिफिकेट मिळालं होतं. यानंतर दीपभाव या लोकमत समाचारच्या दिवाळी अंकाचंही प्रकाशन होईल. अपर्णा वेलणकर या दीपभाव आणि दीपोत्सवच्या एडिटर आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक व्यक्तींवर त्यांनी भाष्य केलं. भलेही ती व्यक्ती विरोधातली जरी असली तरी देखील त्याच्यावर त्यांनी मनमोकळेपणाने चांगल्या गुणांचं त्याचं कौतुक केलं. असे जवळपास 101 लेख त्यांनी लिहिले आणि ते लेख त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर टाकले. ते तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नव्हते, त्यामुळे त्यांना वेळही बऱ्यापैकी मिळाला होता आणि त्यांनी अतिशय सुंदर असे लेख 101 लिहिलेले आहेत. तर बाळासाहेब थोरात यांनी हे लेख लिहिलेले आहेत. माझी विनंती आहे की या निमित्ताने राजनबाबूंचं जसं एक पुस्तक आलं, कारण तुमचे ते लेख शोधायचे म्हटलं तर आता सापडणार नाहीत, आपणही आता त्या लेखांचं एक सुंदर पुस्तक करा आणि आम्हाला बोलवा त्या पुस्तक प्रकाशनाला. मी बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय राज्यपाल महोदय, उपस्थित असलेले माननीय नामदार अशोकरावजी चव्हाण, माननीय नामदार जयंतरावजी पाटील, माननीय विजयभाऊ दर्डा, माननीय राजनजी दर्डा, त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित असलेले सर्व मान्यवर पाहुणे, सर्व बंधू आणि भगिनी, आज राजभवनातील आजचा हा कार्यक्रम आमच्या कायम स्मरणात राहणार आहे. जीवनात अशा काही गोष्टी असतात त्या कायम लक्षात राहतात. हा योग काय फार वेळेस येत नसतो का राजभवनात असा कार्यक्रम आणि भाषण करण्याची संधी. तो राजन बाबूंमुळं, विजय भाऊंमुळं आला, त्यांचं तर पहिले आभार मी इथे मानतो आहे. तर आजचं माझी भिंत या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आपण आलं पाहिजे असं विजय भाऊंचा ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस माझी भिंत आणि राजनबाबू नेमकं काय असं एक ठिकाणी मी विचारलं तर ते म्हणले फेसबुकच्या त्यांचे जे पोस्ट होते त्याच्यावरचं पुस्तक आहे. तरी कोडं काय उलगडलं नाही. कोडं आज उलगडलं, फेसबुक वॉल म्हणतात त्याची भिंत झाली आणि तिच्यावर जे लिखाण केलं गेलं म्हणजे खरं इथं राजनबाबूंचं भाषण एक सुंदर पीस आहे आजच्या भाषणाचा. तिचं जे ते लिखाण झालं ते त्यांनी या निमित्तानं पुस्तक रूपानं आपल्यापुढे आलेलं आहे. ते अशा टप्प्यावर येतं राजनबाबू का जीवनाचा खूप अनुभव त्यांच्या गाठीला आहे आणि त्यांची कोणत्या आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना, जगामधल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना त्यांनी एक वेगळ्या दृष्टीनं पाहिलेलं आहे की जे सर्वसामान्याला दिसणार नाही ते त्यांना दिसलेलं आपल्याला यामध्ये दिसतं आहे. त्यांनी जे सांगितलं वाचल्यानंतर आणखी अनुभव आणखी राहतील आमचे. खरं म्हणजे एक खूप मोठी परंपरा ही दर्डा परिवाराची आहे. आदरणीय स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा बाबूजी आम्ही आपण सर्वजण म्हणतो, त्यांच्याबरोबर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस ते 85च्या कालखंडानंतर मी आल्यानंतर ते मंत्री होते आणि मी आमदार होतो. मी पाहिलं की आम्ही आमदार म्हणून गेल्यानंतर जे जिव्हाळा निर्माण करण्याची त्यांची पद्धत होती, पाठीवरचा हात फिरवणं त्यांचं असेल, आजही ते अनुभवा इतकं म्हणजे आज तो स्पर्श आज अनुभवून जातो का एक आशीर्वाद त्यांचे आमच्या पाठीशी राहिले असं वाटतं. विजयभाऊने राजन भाऊ ज्यावेळेस आले आमच्या सगळ्या परिचयामध्ये त्यावेळेस आणखी आम्ही हे स्नेह वृद्धिंगत करत गेलो. पण राजन दर्डाजी हे राज्यमंत्री झाले ना, मी राज्यमंत्री झालो. आम्ही एका वेळेस 2 राज्यमंत्री होतो
आणि दोघंही पद्मसिंह पाटलांचे पद्मसिंह पाटलांचे राज्यमंत्री आम्ही दोघं होतो. आणि एक चांगलं होतं की त्यांनी आम्हाला एवढा फुल स्कोप दिलेला होता की ते कधी फार उत्तराला उभे राहत नव्हते आणि आम्हाला उत्तर देण्याची जबाबदारी आमच्या दोघांवर असायची. सभागृहाचा खूप अनुभव त्यामुळं आम्हाला मिळाला आणि आमची मैत्री आणखी वाढत गेली. राजन बाबूंचं काम मी फार जवळून पाहिलं आहे. एक तर अत्यंत मनापासून काम करण्याची त्यांची पद्धत आणि एक चांगल्या पद्धतीनं कसं एखाद्याला मदत करता येईल ही भावना सातत्याने त्यांनी ठेवलेली आहे. लोकमत वृत्तपत्र हा एक वेगळा विषय आहे त्यांचा आणि त्यांचं राजकीय आणि व्यक्तिगत जीवन हा अत्यंत वेगळा विषय आहे. दोन्हींवर सुद्धा ते लिखाण करू शकतात वेगळ्या पद्धतीनं. लोकमत तर आता घराघरामध्ये लोकमत म्हणजे घराचं एक सदस्य लोकमत महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि जी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डांची बाबूजींची जी परंपरा ती समर्थपणे हे बंधू आणि आता पुढची पिढीसुद्धा चालवत असताना दिसते. मला असं वाटतं की आजचा दीपोत्सव जो अंक आहे खरं म्हणजे मुद्दाम आपण सगळ्यांनी मागचे अंकसुद्धा चालले तरी हरकत नाही. आणि मी राजनबाबूंना एकदा भेटल्यानंतर म्हणलो एवढा सुंदर अंक दीपोत्सवाचा असतो की दीपोत्सवाच्या त्या अंक दिवाळी तर आनंदाची करतच. दीपावली का का आनंद असे वाटतं का दीपावली असावे तर दीपोत्सवसुद्धा त्यात सहभागी झालेला आहे. आणि नंतरचे महिना 2 महिने आनंद येत राहतं कारण ते एकदम तर संपत नाही तो अंक वाचून. आपण दिवाळीचं फराळ खाण्याचं सोडतो 4 दिवसांनी पण दीपोत्सव मात्र वाचत राहतो. ही वस्तुस्थिती आहे आणि खरोखर एक सुंदर अंक असतात. आता तर आणखी एक नवी जोड मला दिसली. पूर्वी हा तो दुसरा अंक मला कधी दिसला दीपभाऊ ही आणखी नवी जोड त्यामध्ये दिसली आहे. ही दिवाळीसुद्धा खूप आनंदाची त्यामुळं होणार आहे याची मला खात्री आहे. राजन बाबूंचं एक वेगळं म्हणजे आपल्याला त्यांचं व्यक्तिमत्वातला वेगळा पैलू म्हणजे आम्ही बरोबर खूप वर्ष एकत्र राहिलो आहे. एकत्र जेवणं हे सगळं झालेलं आहे. परंतु ते कवी असं कधी मला वाटलं नव्हतं. आज लक्षात आलं की ते कवीसुद्धा आहे. मनानं कवी वाटायचे पण लिखाणात कवी वाटत नव्हते. आज या पोस्टमुळं ते कवीसुद्धा आता वाटत आहेत. खरं हे सोशल मीडियाचं क्षेत्र हे खूप मोठं क्षेत्र आहे. खूप म्हणजे कोणत्या पद्धतीनं त्याचा वापर करा दुधारी शस्त्रासारखं ते आज संपूर्णपणे आहे. परंतु त्याचा चांगला वापर कसा होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण ही माझी भिंत हे ठरणार आहे. त्यामुळे या दीपावलीला हे दीपोत्सवाबरोबर हे पुस्तकसुद्धा सगळीकडे गेलं पाहिजे याची असं करावं. लोक अत्यंत आनंदानं ते सगळं घेतील याचा मला खात्री आहे. राजनबाबूच्या या उपक्रमाकरता आणि दर्डा परिवाराच्या सर्व उपक्रमाकरता मी माझ्या शुभेच्छा येथे देतो. दीपावलीच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. शब्द जणू साखरेची झूल पांघरून यावी इतके गोड आणि रसाळ. मात्र जेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांनी कधी तुमचा चिमटा काढला हे तुम्हालाही कळत नाही. ही कला त्यांना लीलया साध्य झालेली आहे. स्वतःच्या मनाचा थांगपत्ता लागू न देण्याचा गुण त्यांच्याकडे आहे. पण त्याचवेळी तुमच्याकडून त्यांना हवी असलेली माहिती काढून घेण्यात ते अत्यंत वाकबगार आहेत. मिश्किल बोलत समोरच्या व्यक्तीला हसवत खेळवत बारीक चिमटे काढणं यात त्यांचा कोणी हात धरू शकत नाही. असे राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी मनमोकळं भाष्य करावं. महामहिम राज्यपालजी, राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकराव चव्हाण साहेब, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय बाळासाहेब थोरात, विजय बाबू ज्यांच्या पुस्तकासाठी या ठिकाणी आपण एकत्रित आलो आहे, आमचे अनेक वर्षाचे सहकारी राजनजी, ऋषी, सर्वच इथं बसलेले प्रशासनातले आणि अन्य क्षेत्रातले समोरचे मान्यवर आणि बंधू भगिनींनो, राजन बाबूंचं पुस्तक आता बघितलं आणि राजन बाबू इतके कधी फिरले हा प्रश्न माझ्या मनात आला आणि इतके अतिशय सुंदर असे पोस्ट
त्यांच्या वॉलवर आहेत. अनेक वेळा त्यातल्या बऱ्याचशा पोस्ट पाहिलेल्याही आहेत. पण त्यांनी याचं संकलन करून आपल्या सर्वांच्या समोर मांडलं आणि अनेक वर्ष म्हणजे 4 वर्षाच्या कालखंडात त्यांनी त्यांचे जे चाहते आहेत त्यांच्यापर्यंत अनेक माहित्या अतिशय प्रभावीपणानं पोचवल्या. एक चांगलं पुस्तक आणि जे सोशल मीडियात जगणारे आता वर्तमानपत्र वाचायचं लोक जरा कमी झालेले आहेत आणि मोबाईलवरच आलेल्या बातम्या वाचणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळं एक चांगलं पुस्तक या जगातल्या लोकांसाठी राजनबाबूंनी दिलं. मी राजनबाबूंचं मनपूर्वक पहिल्यांदा अभिनंदन करतो. जवाहरलाल दर्डा हे नाव इथल्या 50च्या पुढं असणाऱ्या सगळ्यांनीच ऐकलेलं आहे आणि बाबूजींचे संस्कार हे विजयबाबूंच्यावर राजेंद्रबाबूंच्यावर आहेत आणि त्या विचारातून लोकमत आज अतिशय प्रभावीपणानं चाललं आहे. किंबहुना महाराष्ट्रातला देशातला एक सर्वोत्तम वर्तमानपत्र म्हणून लोकमतचा नाव भारतात महाराष्ट्रात आहे. अनेक वेळेला आपल्या मनातल्या गोष्टी या कुठं लिहायच्या म्हणून व्यक्त न होताच माणसं त्यांचं आयुष्य पूर्ण करायची. पण जेव्हापासून सोशल मीडिया आलं आहे तेव्हापासून अगदी ट्रम्प पराभूत होत असताना त्याच्याबद्दलचे आपले विचार मांडण्याची संधी देशात आणि जगात अनेकांनी साधलेली आहे. कारण ही आपली वॉल असते. आपल्या भिंतीवर आपण काय लिहायचं अजून तरी रिस्ट्रिक्शन्स आलेले नाही. पण आपल्या भिंतीवर लिहिणाऱ्यांची संख्या आणि व्यक्त होण्याची जी संधी आहे ती आज जगाच्या पाठीवर मला वाटतं की कोट्यावधी लोक घेत आहेत. राजनबाबू हे त्यातले एक आहेत. पण ते सगळं संकलन करून जगाच्या पुढं पुन्हा आणण्याचं काम हे जगात कुणीही केलं नसेल जे राजनबाबूंनी पहिल्यांदा केलं आणि म्हणून दुसऱ्यांदा त्यांचं अभिनंदन. मी राज्याच्या मंत्रिमंडळात असताना राजनबाबूंनी माझ्याबरोबर काम केलं आहे. अतिशय हुशार आणि प्रश्नांची जाण असणारा हा नेता आहे. वर्तमानपत्रात किंवा त्यांच्या लोकमतमध्ये त्यांनी मधल्या काळानंतर पुन्हा वाहून घेतलेलं आहे. मगाशी विजयबाबूंनी सांगितलं त्यांच्यावर अनेक संकट आली, अगदी हृदयविकाराची देखील संकट आली, पण पुन्हा आज ते दिसत आहेत ते विजयबाबूंच्यापेक्षा जास्त फ्रेश दिसत आहेत. म्हणजे विजयबाबूंच्यापेक्षा राजनबाबू हे अत्यंत फिजिकली फिटनेस त्यांचा जो आहे तो अतिशय उत्तम आहे. नाही, मी तुमची तारीफ करणारच आहे, पण 1 by 1. पण मला आठवतं की त्यांना हृदयाचा त्रास झाला. हॉस्पिटलमध्ये आम्ही पाहायला गेलो त्यावेळी उमेद हरलेली नव्हती आणि त्याच उत्साहानं आजही ते समाज जीवनात काम करत आहेत. विजयबाबूंचा परवा मला फोन आला. मी म्हटलं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, मला जमणार नाही. म्हटले राजनबाबूंचं पुस्तक प्रकाशित करायचं आहे. बाबूजी जवाहरलाल दर्डा साहेब यांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि माझे वडील आणि जवाहरलाल दर्डा साहेब हे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र होते. आणि माझे वडील मला वाटतं यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री होते 12 वर्ष. त्यामुळे दोघांचा वसंतराव नाईक साहेबांच्या कालखंडात अतिशय जिव्हाळा होता. आणि मी विनंती केल्यावर बाबूजींनी सांगलीला लोकमतची शाखा काढली. मी आग्रहानं सांगितल्यावर, कारण लोकमत हा असा पेपर आहे की सर्व बाजू लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न लोकमत नेहमी करतं. आणि त्या काळात माझी विजयबाबूंच्या बरोबर बऱ्याच वेळेला भेटी झाल्या. विजयबाबू हे दिल्लीच्या राजकारणात जास्त रुळले. महामहिम राज्यपाल महोदयांची आणि त्यांची दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये जास्त मैत्री घट्ट झालेली दिसते. आणि त्यामुळं अनेक प्रश्न सोडवण्यासाठी जसे
लोकसभेचे आमचे प्रफुल्लभाई आम्हाला मदत करतात, तशी आता विजयबाबूंनी मदत करण्याची जास्त गरज आहे. बाबूंचा वापर आम्ही आता त्यासाठी करणं आवश्यक आहे. पण विनोदाचा भाग सोडा, विजयबाबूंनी या सर्व कुटुंबाला बाबूजी गेल्यानंतर अतिशय उत्तम असा विकासाची संधी निर्माण करून दिली. आज इथं ऋषी बसलेले आहेत, करण पण आहेत. दोन्ही मुलं आता मला वाटतं घरातली पुढची पिढी ही अतिशय उत्तमपणाने हा सगळा व्यवसाय सांभाळते आहे. आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांना लोकमतचा नेहमीच आदर आणि अभिमान आहे. आणि आज त्या सर्वांचं नेतृत्व विजयबाबू करतायत. विजयबाबूंनी मला अतिशय जिव्हाळ्याने या ठिकाणी बोलवलं. आत्ता 8:30च्या विमानाने मी पुन्हा नागपूरला जाणार आहे. आणि त्यामुळं मी विजयबाबूंना म्हटलं जरा अवघड आहे. नाही म्हटले आपको आना होगा. आता एक शब्द त्यांनी टाकल्यावर नाही म्हणणं हे मला शक्य नव्हतं. आणि म्हणून सिंधुदुर्गहून मगाशीच आलो 3:30-4ला, आता परत जाणार आहे. पण या अतिशय जिव्हाळ्याच्या आणि कौटुंबिक कार्यक्रमाला हजर राहण्याची विजयबाबूंच्यामुळं संधी मिळाली. आणि यामुळं महामहिम राज्यपालांना भेटायची देखील संधी आम्हाला मिळाली. आणि ही संधी, ये तो सबसे बड़ी हमारी उपलब्धि है. और ये जो पुस्तक है इसमें ऐसे ऐसे चीज़ें लिखी है कि मुझे लगता है कि किसी को दुनिया घूम के आने की आवश्यकता नहीं है. दुनिया में जो अच्छा है सब इस पोस्ट में, इस पुस्तक में इनकी दीवार पे लिखी गई है. और मुझे लगता है कि ये बुक ऐसी बुक है कि जो भी दुनिया भर फिर नहीं पाएंगे उनको ये माझी भिंत पढ़ने का अवसर मिलेगा, तो उसे लगेगा कि दुनिया में वो खुद ही घूम के आया है. मैं विजय बाबू और राजेंद्र बाबू इनको दोनों को यहाँ मुझे उपस्थित रहने का मौका दिया, इसलिए आभार व्यक्त करता हूँ. महामहिम राज्यपाल महोदय, मुझ पे खास उनका प्रेम है, ध्यान है. और इसीलिए उनकी परमिशन लेके मैं थोड़े देर के बाद नागपुर की फ़्लाइट अगर लेट होती है, अभी लेट कुछ होता ही नहीं है क्योंकि फ़्लाइट इतनी कम होती है, बहुत एक आध दूसरी फ़्लाइट होती है और पूरे टाइम पे समय पे निकलती है. और इसीलिए मैं महामहिम राज्यपाल महोदय की परवानगी लेके आगे जाना चाहूँगा. फिर एक बार आप सबको आभार आपका व्यक्त करते हुए मेरे 2 शब्द मैं पूरे करता हूँ. एकदा त्यांच्या ट्विटरवर एक खाजगी मेसेज आला होता आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की एका अल्पवयीन मुलीचं लग्न लावलं जातं आहे आणि तुम्ही काहीतरी करून ते थांबवा. त्याच्यानंतर त्यांनी तो मेसेज कोणाचा आहे याचा शोध घेतला, त्याच्यावर फोन नंबर नव्हता. मग त्यांनी त्यांचे सोर्सेस वापरून तो नंबर शोधून काढला, त्या माणसाला गाठलं, त्याला विचारलं की कुठे काय. त्यांनी सांगितलं की अमुक अमुक शहरामध्ये गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचं लग्न होतं आहे. मग त्यांनी विचारलं की तुला काय माहिती ते. तर तो म्हणे की साहेब मला सांगायला वाईट वाटतं पण माझ्याच नात्यातली मुलगी आहे, पण घरचे ऐकत नाहीत आणि तिचं लग्न लावतायत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. त्याबरोबर त्यांनी धावपळ केली, पोलिसांना तिथे पाठवलं आणि ते लग्न व्हायच्या आधी पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी ते लग्न थांबवलं. सोशल मीडियाचा कसा वापर करून घ्यायचा याचं एक उत्तम उदाहरण. पण आजपर्यंत हा प्रसंग त्यांनी कधी कोणाला सांगितला नाही. दुसरा एक प्रसंग त्यांच्या बाबतीतला असाच आहे की ते मंत्री व्हायच्या आधी एक पोस्ट त्यांच्याकडे आली होती. एका पालकांनी कार घेतली आणि त्या कारवर त्याच्या घरातल्या लहान मुलीचे 1-1.5 वर्षाची 2 वर्षाची मुलगी असेल, तिच्या पायाचे ठसे कुंकवात बुडवून त्या कारच्या बॉनेटवर त्यांनी ते उमटवले. तो फोटो आणि तो व्हिडिओ त्यांनी पाहिला होता. आणि त्यानंतर जेव्हा त्यांनी मंत्रिपदाची खुर्ची सांभाळली आणि मंत्रालयात गेले, त्यांच्या ऑफिसमध्ये बसले, तर पहिला फोन त्यांनी त्या मुलीच्या वडिलाला केला, तिच्याशी बोलले, त्या मुलीशी फोनवर बोलले. तिला किती कळालं माहिती नाही पण ते बोलले तिच्याशी. अशी संवेदनशीलता जपत या माध्यमाचा पॉझिटिव्ह उपयोग करून घेणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री अशोकराव चव्हाण, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय राज्यपाल महोदय, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब थोरात,
आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री जयंत पाटीलजी, सन्मान्य विजय बाबू दर्डा, रायन बाबू दर्डा, दर्डा परिवाराला चाहणारे आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत, उपस्थित अधिकारी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी प्रथम मी दर्डा साहेबांना विनम्रपणे अभिवादन करतो की ज्यांच्यामुळे लोकमतचा आज वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि विशेषतः रायन बाबू आणि विजय बाबू यांच्या अथक प्रयत्नांनी अतिशय यशस्वीपणे लोकमत समूहाचं काम आज संपूर्ण देशामध्ये सर्वत्र अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे. त्याबद्दल दर्डा परिवार आणि त्याच्या पुढच्या पिढीचं सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आजचं पुस्तक पाहिल्यानंतर किंवा निमंत्रण मला विजयबाबूंनी दिलं, रायनबाबू म्हणले की पण आलंच पाहिजे आणि एक पारिवारिक संबंध आहेत. मंत्रिमंडळामध्ये आम्ही एकत्र आलेलो आहोत, राहिलेलो आहोत. अगोदरच्या पिढीने माझे वडील जसं म्हणजे राजाराम बाबू पाटील साहेब होते, शंकरराव चव्हाण साहेब होते, दर्डाजी, ही सर्व मंडळी जुन्या पिढीतली त्यावेळेसची ही सर्वांना एकमेकांना ओळखून समजून एकत्रपणे काम करणारी सर्व जुनी पिढीतली ही सर्व ज्येष्ठ मंडळी एकत्र आलेली नेहमी राहिलेली आहे. राजकारणाच्या सगळ्या जडणघडणीमध्ये महाराष्ट्राच्या या सर्व लोकांचा फार मोठा सिंहाचा वाटा त्यावेळेस निश्चित राहिलेला आहे. त्यामुळे विजयबाबूंचं निमंत्रण आल्यानंतर निश्चितच या कार्यक्रमाला यायचं होतंच, त्यामध्ये दुसरा काही विषय नव्हताच. परंतु पुस्तकाचं ज्यावेळेस टायटल वाचतं माझी भिंत, मला काही 2 मिनटं समजे ना की नेमकं भिंत म्हणजे नेमकं काय. कारण करोनाच्या आजच्या परिस्थितीमध्ये भिंत निर्माण झालेलीच आहे. म्हणजे भेटणं अवघड झालेलं आहे, एकमेकांना पाहणं अवघड झालेलं आहे, एकमेकांशी संवाद साधणं अवघड झालेलं आहे आणि जे काही चाललं आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण VCच्या माध्यमातून राजकीय सभा तर सुरूच झाल्या आहेत, परंतु डायलॉग आणि जे काही एकमेकांशी गाठीभेटी होत्या त्या जवळपास या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच बंद झालेलं आहे. त्यामुळे एका प्रकारची भिंत ती निर्माण झालेलीच आहे. परंतु ज्याला मराठी म्हणतात की काट्याने काठा काढला तशा भिंतीने भिंत तोडायचं काम तुम्ही केलेलं आहे रायन बाबू, असं मी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही की आपल्या या भिंतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण गेल्या मला वाटतं राजकारणाशी थोडंसं अलिप्त झाल्यानंतर मधला हा केलेला कार्यक्रम होता असावा असं वाटतं मला. कारण की आपण ज्यावेळेस मंत्री म्हणून होता आपण सर्व एकत्र, तेवढा वेळ कुठे मिळायचा आपल्याला. परंतु या मधल्या कालावधीमध्ये जे मी पाहिलं तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यामुळे आम्हा सर्वांना आज दिसू लागलं. म्हणजे राजन बाबू अशा उत्कृष्ट एक म्हणजे उत्तम खेळाडू ज्याला म्हणू, उत्तम स्पोर्ट्समन म्हणून त्यांचे ऑब्झर्वेशन्स जे आहेत ते आपण सर्वांनी अनुभवले, पाहिले. हे जर मी मगाशी चाळत होतं पुस्तक तुमचं आणि त्यात बघत होतं की उत्तम स्पोर्ट्समन म्हणून आपले जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते त्याच्यामध्ये पाहायला मिळाले. एक चिकित्सक, पर्यटक म्हणून आपण ज्या गोष्टी अनुभवल्या, पाहिल्या, फोटोग्राफ्स पाहिले, ते पाहिल्यानंतर आपण सर्व टिपले ते आणि त्याच्याबद्दलचे आपले अनुभव आपण विशद केले. राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या अनेकांच्या त्या ठिकाणी फोटोज आहेत आणि त्यामुळे हे सगळं पाहिल्यानंतर एक वेगळी बाजू आपल्या व्यक्तिमत्वाची त्याच्यामध्ये आम्हा सर्वांना पाहायला मिळाली. ते कदाचित मंत्रीय सहकारी म्हणून कधी आम्हाला पाहायला मिळालं नव्हती आणि त्यामुळे आपलं हे व्यक्तिमत्व हे पुस्तकामध्ये भिंत जी आहे ती आपलं व्यक्तिमत्व सांगून जाणारी आपली ही भिंत आहे की ज्याच्यामध्ये आपले विविध पैलू त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व त्यातून उमटतं आहे आणि जगाभरामध्ये जे काही चांगलं आणि सुंदर आहे म्हणजे पॉझिटिव्हिटी ज्याला आपण म्हणू, ती पॉझिटिव्हिटी या तुमच्या सर्व ब्लॉग्समधून आणि तुमच्या सर्व लिखाणामधून या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हा सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळते. सर, इनकी जो शुरुआत राजनीति में या जर्नलिज्म में कहूँगा, राजनीति तो बाद में आई, पर जर्नलिज्म की जो बात है वो तकरीबन 52 साल पहले जब इन्होंने यवतमाल के गवर्नमेंट हाई स्कूल में इन्होंने वो सेंटेनरी की किताब वहाँ को संपादित की थी, ऐसे मैंने पढ़ा. मतलब जब से उनकी 52 साल पहले उन्होंने ये जो किया कि आखिर में संभालना कौन, की आप ही को संभालना था. हे जे काही आपलं जे विश्व आपण निर्माण केलेलं आहे स्वाभाविक आहे, सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा निश्चितच मोठी आहे. त्यामुळे त्या दिवसापासून आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि दर्डा साहेबांच्या आपण एकंदरीत तालमीमध्ये
आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम साध्य केलं आणि आज मला वाटतं की देशातल्या सर्वोत्कृष्ट वृत्तपत्रांमध्ये आपलं नाव लौकिक फार वरच्या दर्जाचं आहे, ज्याच्यामुळे लोक आपलं एक इम्पार्शियल ज्याला रिपोर्टिंग म्हणू आपण, आणि एक इम्पार्शियल रिपोर्टिंग, पॉझिटिव्ह रिपोर्टिंग त्याच्यामधली जो भाग आहे, आणि TRPच्या भानगडीत न जाता, आणि TRP हा विषय मोठा आहे, पण TRPच्या भानगडीत न जाता एक फ्रँक रिपोर्टिंग ज्याला म्हणू आपण, ती आपण साध्य केली आणि त्यातून आपले सर्व व्यक्तिमत्व समोर आलेलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा बाब म्हणजे आपला कधी कधी हो वाटतो मला की आपले फोटो पाहिल्यानंतर आपण जेवढे हँडसम त्या फोटो जेवढे हँडसम आलेले आहेत, आपण हँडसम आहातच, वादच नाही त्याच्यामध्ये, पण तो फोटो आणि ब्लॉग पाहिल्यानंतर आपण किती व्यवस्थितपणे सर्व सिनेमामध्ये त्या पद्धतीनेच आपले सर्व फोटोग्राफ्स काढले, बहुत प्रोफेशनल फोटोग्राफर असावा. लोकमतकडे टीम चांगली आहे, वादच नाही आहे, परंतु अतिशय चांगले फोटो त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सर इन्होंने कुछ पंक्तियाँ लिखी, हर फोटो के नीचे कुछ पंक्तियाँ लिखी जिसका मैं जिक्र यहाँ पर करना चाहता हूँ. उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए, उम्र को हराना है तो शौक हमेशा जिंदा रखिए, घुटने चले या न चले मन उड़ता परिंदा रखिए. अब मन उड़ता परिंदा ये जरा सोचने वाली बात है. आशु भाभी यहाँ पर तो शायद उनको थोड़ा ध्यान देना पड़ेगा, मतलब आपका परिंदा का, पर मैं समझता हूँ कि उतनी भरोसा है आप पर कि वो परिंदा ठीक जगह पर ही जाएगा. पर एक निश्चित तौर पर ये पंक्तियाँ, और सर यही बात नहीं है, और एक चीज़ जो खास करके जो मैं आपके निदर्शन में लाना चाहता हूँ, जो उन्होंने और एक चीज़ का वहाँ जिक्र किया है, चाहे जिधर से गुजरिए, चाहे जिधर से गुजरिए मीठी सी हलचल मचा दीजिए, चाहे जिधर से गुजरिए मीठी सी हलचल मचा दीजिए, उम्र का हर दौर मज़ेदार है, उम्र का हर दौर मज़ेदार है, अपनी उम्र का मज़ा लीजिए. ये उन्होंने कहा, मैंने नहीं कहा, इन्होंने कहा है. ये नहीं, मैं मतलब उनकी पंक्तियां पढ़ रहा हूँ, मैं नहीं कह रहा हूँ. तो ये मज़ेदार जो कुछ चीज़ें उन्होंने कही है, ये दर्डा जी की खासियत है, और ख़ास वक्त पे मैंने इस्तेमाल इसका इसलिए किया है कि ये महफिल में बिल्कुल वो अच्छी बात सुनाने जैसी है, और इन्होंने इसका जिक्र यहाँ पर बड़े अच्छे तरीके से किया है. तो अतिशय सुंदर आपले प्रत्येक जी पोस्ट आहे अतिशय सुंदर आहे, त्याच्या खाली जे लिहिलेलं आपण ते पण अतिशय उत्तम आहे, खूप प्रेरणा देणारं आहे. आणि वयाचं त्याचं काही समस्याचं कारण नाही आहे, कारण आयुष्यामध्ये आयुष्य जगता आलं पाहिजे. म्हणजे आपण राजकारणामध्ये आपलं रोज अपडाऊन चालतच राहतं, हे काही कोरोनासारखंच आहे, कधी वाढतं कधी कमी होतं सांगता येत नाही. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आपण जीवन जगत आहात, आणि आपण आज राजकीय क्षेत्रात थोडंसं अलिप्त झालेलं आहात, परंतु ती संधी आपण सोडलेली नाही. एडिटर इन चीफ झालेला आहात, विजय बाबूंचे मार्गदर्शन आपल्याला आहेच, आणि एडिटर इन चीफ म्हणून सुद्धा ज्या पद्धतीने आपण काम करत आहात आणि उत्तम लाईफचा मजा घेत आहात, तुम्ही फिरताय, पाहताय, पर्यटन करताय, सर्वकडे जाताय, दिवाळी अंक छापताय, मुलाखती घेत आहेत, आणि चांगल्या पद्धतीने आपलं कार्य सुरू आहे. त्याबद्दल मी मनपूर्वक आपलं अभिनंदन या ठिकाणी करतो. सोशल मीडियाचा विषय आला सर्व, अतिशय मला वाटतं आजची जगामध्ये बदलतं जे काही वातावरण आहे, आपण पाहतोय की आज आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी अधिकाधिक संपर्क, आज आपल्याला कोरोनाने नवीन शिकवणं दिली, आता आपल्याला डायरेक्ट जाहीर सभा तर बंदच झाल्या, डायलॉग करण्याची पद्धत जी बदललेली आहे, संपर्काची पद्धत बदलली आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, या सगळ्या माध्यमातून आज निश्चितच एका वेगळ्या विश्वामध्ये आपण ज्या गोष्टी कदाचित एरवी आपण केल्या नसत्या, त्या सर्व गोष्टी आपण आज या नवीन पद्धतीने आपण पुढे चालले आहोत. माहिती तंत्रज्ञानाचा अतिशय चांगला फायदा या निमित्ताने आज होता है, और इसलिए मैं महामहिम राज्यपाल जी का आभार व्यक्त करूंगा कि इन्होंने एक अच्छे किताब का विमोचन के लिए यहाँ वक्त दिया है. इसी बहाने आपसे मुलाकात हुई, चंद बातें भी आपसे कर चुका हूँ मैं यहाँ पर. वो क्या किया मैं बताऊंगा नहीं इनको, पर ऐसी अपनी आपस में गुफ्तगू थोड़ी सी हो गई. तो इसीलिए आपसे चंद चीज़ें गुफ्तगू करने का मौका भी मिला, और बिल्कुल इस अच्छे क्षण की यादें हमेशा ताज़ा रहेगी. और मैं राजन बाबू, विजय बाबू, मुतरडा परिवार, यहाँ पर आए हुए सभी मेहमानों का, और विशेष करके राजन बाबू का मैं अभिनंदन करता हूँ. ऐसे ही काम आपसे होना चाहिए, और थोड़ा वक्त हमारे लिए भी निकालिए, मतलब राजनीति के लिए भी निकालिए, ऐसी अपेक्षा करते हुए मैं अपने शब्द को विराम देता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मध्यंतरी
गव्हर्नर हाऊसमध्ये महामहिम राज्यपालजींना भेटायला आलो होतो, तेव्हा त्यांच्याशी बोलताना मी उत्सुकतेने त्यांना विचारलं की तुमचा दिनक्रम कसा असतो. तर ते मला म्हणाले की मी पहाटे 3 वाजता उठतो, 3-3:30ला. 3-3:30ला उठल्यानंतर मला 2 वेळेस चहा लागतो. सकाळी माझा चहा मी बनवतो, मी कोणालाही चहा करायला सांगत नाही. 2 वेळेसचा चहा मीच बनवतो आणि 2 तास बसून मी सगळे पेपर वाचून काढतो. सगळे पेपर बारकाईने पाहतो, अग्रलेख सगळे वाचतो. मराठी शब्द मला जिथे अडतात ते मार्क करून ठेवतो आणि मग 11 वाजता माझा स्टाफ आला की त्यांना त्याचे अर्थ विचारून घेतो. म्हणजे मराठीचंही वाचन ते उत्तमपणे करतात, इंग्रजीचं वाचन उत्तमपणे करतात. त्याच्यानंतर मला एक असा प्रसंग कळाला, त्यांना ते आवडणार नाही सांगितलेलं, तरी पण मी सांगतो कारण ही बाजू समोर आली पाहिजे. त्यांचे एक ड्रायव्हर होते गव्हर्नर साहेबांचे, मोहन सिंह बिस्त आपके ड्राइवर थे जो कुछ बीमारी की वजह से गुज़र गए. तो उनको जब पता चला तो राज्यपाल जी उनकी वो बाणगंगा स्मशान भूमि जो है सबसे पहले पहुंचने वाले वो थे वहाँ पे, और अंतिम संस्कार होने तक आखिरी समय तक वो वहाँ रुके रहे. पूरा समय वहाँ रुके. उसके बाद में उसके परिवार को यहाँ बुलाया, उसको जो मदद चाहिए उन्होंने दे दी. ये जो अपनापन नाता बनाने का काम उन्होंने किया, एक छोटे से ड्राइवर से लेके ये पहले ऐसे राज्यपाल है जो महाराष्ट्र में राजभवन पर आने वालों की जो संख्या है वो कई ज़्यादा है. ये मिलने के ऊपर से ही एक ईमेल उनको आया था. एक धुलिया की एक लड़की है, दिव्यांग लड़की है, उसने एक मेल भेजा था कि आप सिर्फ कंगना रनौत को मिलेंगे या मुझे भी मिलेंगे. उन्होंने हंस दिया और उन्होंने उसको बुला भी लिया यहाँ पे. उसके साथ बैठ के बातें की, उसको क्या चाहिए पूछा, और उसको बाद में ये भी बोला कि आपको जो चाहिए कभी भी आके हक से मुझे मिलो. कई लोग मैं देखता हूँ, आम लोग हैं, छोटी सी बैग लेके आते हैं गवर्नर साहब के पास, एक अपना कुछ अर्जी देते हैं, बात करते हैं और चले जाते हैं. कोई अपना सुनने वाला है, ये विश्वास ये राजभवन ने दिया है. और मुझे ये लगता है कि मैं इतने सालों से पत्रकारिता देख रहा हूँ, इतने लोग कभी राजभवन में नहीं आते थे, हक से आते हैं. लोग आप में एक फादरली फिगर देखते हैं और ये मैं बहुत बड़ी बात समझता हूँ. मैं महामहिम राज्यपाल जी से विनती करता हूँ कि वो अपने विचार रखें. श्रीमान राजेंद्र दादा जी के द्वारा लिखित, रचित या विरचित ऐसे सुंदर शिक्षाप्रद पुस्तक माझी भिंत के लोकार्पण, साथ में दीप भाव और दीपोत्सव के इस रिलीज पर यहाँ उपस्थित अशोक चौहान जी, बालास्वामी स्वराज जी, मेरे परम सहयोगी हैं, मित्र हैं और मेरे शुभाकांक्षी भी हैं, साथ में रहे हैं राज्यसभा में, तो उनसे विशेष प्रेम भी है. वैसे हमारे लोकमत मीडिया समूह के चेयरमैन आदरणीय विजय बाबू दादा जी, और आज जिनकी सुंदर रचना के लोकार्पण के लिए हम यहाँ पर उपस्थित हुए हैं, ऐसे श्री राजेंद्र बाबू दादा जी, उपस्थित सभी भाइयों और बहनों, मुझे नहीं लगता कि बहुत सी चीज़ें स्वयं राजेंद्र बाबू ने अपने जो बयान दे रहे थे, वक्तव्य दे रहे थे, तो सारी चीज़ें उन्होंने आपके सामने रख दी हैं. और फिर उसमें से बीच में जो कुछ कोटेबल कोट थे, वैसे तो एवरी कोट इज़ कोटेबल दिया, परंतु जो भी कुछ ऐसे कोट थे हमारे अशोक जी ने और सब लोगों ने उनको काफ़ी बोल दिया है, तो मैं अधिक समय नहीं लूँगा. पर मैं एक चीज़ ज़रूर कहूँगा. मैं जब इसकी मैन्युस्क्रिप्ट मुझे विजय जी दे गए थे तो मैं देख रहा था, बहुत सुंदर. कभी कभी क्या होता है कि भाषा का भी एक बड़ा अलग आनंद है. इन्होंने मूलतः
मराठी में लिखने का प्रयास किया है और मराठी में ही पुस्तक है। पर उस पुस्तक में जब आप देखेंगे तो बीच बीच में पता नहीं आपके यहाँ दाल में जब तड़का डालते हैं तो क्या कहते हैं? तड़का ही बोलते हैं? तड़का ही अच्छा, फोटनी। ओ अच्छा, ये मैंने सुना नहीं शब्द अभी तक। तो हमारे यहाँ तड़का बोलते हैं, पर पंजाब में भी तड़का बोलते हैं। जब उस दाल में फोटनी डालते हैं, तड़का डालते हैं, तो ऐसे इन्होंने अपने सुंदर मराठी के बीच में वो हिंदी की ऐसी फोटनी डाल रखी है, छोटे छोटे, जैसे भी सुना रहे थे आपको। और वैसे भी मैंने देखा कि जितने हमारे मराठी के नेतागण हैं या नेता कम जर्नलिस्ट हैं, वो हिंदी उर्दू की शायरी बीच बीच में ज़रूर लिखते हैं। और बहुत बार तो मैं इनका लोकमत हो या कोई और दूसरा हो, उसमें भी बहुत से लेख देखता हूँ, उसका हेडिंग सीधे किसी हिंदी के सिनेमा से, हिंदी के कविता से, हिंदी के उससे लिया हुआ रहता है। तो एक प्रकार का ये इन्होंने इतना दोनों का मिला कर के हिंदी, मराठी और हिंदी के बीच बीच में तड़का फटका दे कर के इस अपनी रचना को हिंदी में सोने का सुहागा बना दिया है। बड़ा अच्छा लगता है और आप जो पढ़ेंगे तो बहुत अच्छा लगेगा आपको। बीच बीच में जब मराठी के साथ साथ लगभग सभी मराठी यहाँ हिंदी जानते हैं, जानते हैं सब लोग मेरे ख्याल से। सबकी समझ में मेरी हिंदी आ रही है ना? है, सब जानते हैं। और आप जब उसको पढ़ेंगे मराठी का तो आपको आनंद आएगा। मातृभाषा का आनंद ही और होता है। लेकिन उस मातृभाषा में जब आप हिंदी का फोटका देखेंगे तो आप जो है एक प्रकार से आप में एक नया उत्साह, नया जोश आ जाएगा। और ये जो इनकी दीवार है, ऐसा लगेगा कि ये दीवार ऐसी दीवार है जिस दीवार पर वो कभी कुछ ऐसा मैंने बहुत पुराना पढ़ा था कभी बहुत सालों पहले कि ज्ञानेश्वर जी से किसी का संत की कहा सुनी हो गई, तो उन्होंने कहा चल तब ऐसा है तो फिर इस दीवार में बैठा इस किसी को चला आगे। तो उन्होंने कहा ठीक है, वो दीवार घोड़े की तरह से आगे को चल दी। ज्ञानेश्वर जी की तपस्या थी। ऐसे किसी ने बहस किया बनारस में कि भाई तुमको कहते हो सब में भगवान है, सब में फला है। बोले ये भैंस है, इस भैंस से बेद बुलवा दो। तो उन्होंने कहा भैंस की ओर इशारा किया तो भैंस के मुंह से बेद के वाक्य निकलने लगे। ज्ञानेश्वर जी संत थे, पहुँचे लोग। ये तो संतों की भूमि है महाराष्ट्र, एक प्रकार से संत भूमि कहलाती है। तो ऐसी ज्ञान की जो भूमि है उसमें हमारे जवाहरलाल डाडा जी के दोनों सुपुत्र बड़े सुंदर ढंग से काम कर रहे हैं। और लोकमत में इनका मैं जब विजय जी गोवा जाता हूँ तो मुझे हिंदी के तो अखबार नहीं मिलते हैं, तो पहले यहाँ भी पहले नवभारत टाइम्स पढ़ता हूँ, फिर उसके बाद लोकमत और लोक सत्ता और महाराष्ट्र टाइम्स पढ़ता हूँ, क्योंकि फिर समझने में सुविधा हो जाती है ज़रा। तो वहाँ जाता हूँ तो वहाँ मुझे ये महाराष्ट्र टाइम्स होकर तो नहीं मिले, लेकिन वहाँ लोकमत मुझे ज़रूर मिला और अच्छी से उसमें, और काफ़ी खबर लेता है। तो एक प्रकार से आपका व्याप यहाँ से बढ़ रहा है। आपने हिंदी में भी लोकमत निकाला है, अंग्रेजी में भी आपका लोकमत है, मैं देख रहा था नागपुर में। तो एक का प्रकार से सबको लेकर के चलने का और अच्छा आपने काम किया है। और इस जो इसकी जो मैं विशेषता देख रहा था, जो अपना माझी भिंत है, माझी भिंत में इन्होंने जो आज का ये जो ट्विटर है या आज का जो फेसबुक है, बहुत संक्षेप में हम लोग लिखा करते हैं। और इन्होंने जो सारी हिंदी में हो चाहे मराठी में हो, जो भी लिखा है, चित्रों के सहित लिखा है, कुछ बिना चित्रों के भी लिखा है, वो मुझे क्या लगता है कि हमारे यहाँ प्राचीन काल में संस्कृत के अंदर सूक्तियाँ होती थी। बहुत छोटे से 2 शब्दों में इतनी चीज़ बोल जाना कि उसको अंग्रेजी में अफोरिज्म कहते हैं। वो अफोरिज्म अंग्रेजी में भी चलता है। बहुत छोटी छोटी सूक्तियाँ वहाँ भी बहुत अच्छे कवि, बहुत अच्छे लेखकों की सूक्तियाँ मिलती हैं। तो एक प्रकार की ये सूक्तियाँ हैं और इनको अगर आज के विद्यार्थी याद करेंगे या हमारे बड़ा साहब की पार्टी के लोग याद करेंगे तो इनको भाषण देने में बड़ी सुविधा हो जाएगी। और मुझे लगता है कि आपकी राजेंद्र जी
ये दोनों नेता लोग बैठे, तीसरे चले गए हैं, चौथे आए नहीं है क्या? अच्छा, तो भी ये सूक्तियाँ या इसकी जो अगर आप अपने पास रखेंगे तो जब आप अपने भाषण में, जैसे भी आप उदाहरण दे रहे थे ना अभी, अपने भाषण में जब उनको बोलेंगे तो लोग तालियां ही तालियां बजाते रहेंगे, वो मराठी में जब हिंदी का फोटका लगाओगे तो हंसी अपने आप ही फूट जाएगी। तो एक प्रकार से आपकी पुस्तक जो है ये छोटे बड़े सभी के लिए उपयोगी है। और जैसे हमारे संस्कृत के सुभाषित और सूक्तियाँ वो आज सनातन है, अनंत काल से लेकर आज तक वो प्रेरणा देते रहते हैं। या जैसे हमारे हिंदी में दुष्यंत कुमार को बहुत लोग, मैं सोचता हूँ कि मेरे संसद में मैंने मराठा के तो लोग तो सब ये लोग बोलते ही हैं वहाँ हिंदी के, इन सबको वहाँ तो ये लोग भाषण भी हिंदी में देते हैं, बस जितने भी सांसद हैं, चाहे राज्यसभा हो चाहे लोकसभा हो। लेकिन बंगाल के लोग भी वो दुष्यंत कुमार को जरूर देंगे, वो उसकी इतनी अच्छी उसकी गज़ल है, शायरीज है कि वो इतनी सटीक होती हैं कि मैं सोचता हूँ कि वो लोग जो है बंगाल के लोग भी और कभी कभी तो उड़ीसा के सांसद भी जो है उसमें से बोला करते हैं। तो इन सूक्तियों का बड़ा महत्व होता है राजन जी। तो वी हैव डन ए गुड सर्विस, ह्यूमन सर्विस, आपने अच्छा बड़ा काम किया है। और मुझे अच्छा भविष्य में आशा करता हूँ कि आपके कलम से राजनीतिक विश्लेषण तो आते रहते हैं, आर्थिक विश्लेषण भी आते रहते हैं और सामाजिक विश्लेषण भी आते रहते हैं, लेकिन एक सटीक लोगों का मार्गदर्शन करने वाली इस प्रकार की आपके ट्विटर, आपके या जो भी फेसबुक है, उस सब के माध्यम से और भी अच्छी इस प्रकार की कुछ और अच्छी चीज़ें आएंगी, जिससे कि जो माझी भिंत टूट करके और कुछ और नया शब्द आएगा, दीवार लाँघ करके, रहा टूट के तो नहीं बोलूँगा, पर उस दीवार को जो आपकी भिंत है, दीवार है, उस दीवार को लाँघ करके कुछ और नई चीज़ आएगी और आपकी ये दीवार जैसे ज्ञानेश्वर जी की दीवार चलने लगी, ऐसे आपकी दीवार और आपकी किताब खूब चले, ऐसी मेरी शुभकामनाएं। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद महामहिम राष्ट्रपतीजी. मी देवेंद्र दर्डाजींना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मेरे चाचा जी श्री राजेंद्र दर्डा जी द्वारा लिखित माझी भीत इस किताब का प्रकाशन, लोकार्पण जिनके शुभ हस्ते अभी जस्ट कुछ ही क्षणों पहले हुआ, जिन्होंने व्यस्तता के बावजूद बहुत ही कम समय में इस कार्यक्रम के लिए स्वीकृति दी, जिन्होंने इस ऐतिहासिक और सुंदर राजभवन के दरवाजे हमारे इस कार्यक्रम के लिए खोल दिए और अपने शब्दों से इस कार्यक्रम को आशीर्वाद दिया, ऐसे महाराष्ट्र के माननीय राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी का मैं पूरे दर्डा परिवार की ओर से हार्दिक आभार प्रकट करता हूँ। इसी तरह हमारे निमंत्रण पर पधारे, जिनको मैं अपने परिवार का ही मानता हूँ, जिन्होंने अपनी गरिमा में उपस्थिति से इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई, महाराष्ट्र के वरिष्ठ मंत्रीगण श्री अशोक राव जी चौहान साहब, श्री बाला साहब थोरात साहब, श्री जयंत पाटिल जी, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ। साथ ही में इस सभागृह में उपस्थित हर एक व्यक्ति जो इस मेरे सामने उपस्थित है, आप सभी हमारे लिए अति विशिष्ट है और आप सबका भी मैं अपने तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आप आए और आपने हमें अपना एक खुशी का मौका अपने साथ में शेयर करने का एक चांस दिया, इसके लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। मेरे मीडिया के जो दोस्त यहाँ पर उपस्थित हैं, उनका भी आभार, और राजभवन के अधिकारी, खास करके जो कंट्रोलर बादल कुमार जी, एडीसी लेफ्टिनेंट कमांडर राजीव रॉय जी, इनका मैं आभार व्यक्त करूंगा कि उन्होंने इस कार्यक्रम के नियोजन में बहुत सहकार्य किया और इस कार्यक्रम को सफल बनाने में उन्होंने मदद की। तो फिर से आप सभी का एक बार धन्यवाद। और मैं अंत में निवेदन करूंगा कि माननीय राज्यपाल जी ने he has very graciously hosted tea and coffee after this program, so I would request all of you to kindly please come and share the moment with us. Thank you. Namaskar.